सरपंच ते इथे ते गावचे ऐक ना अरे ऐकलंय रे बाबा तू मारल्यानं कोण होणार आहे तुझं आईसाठी काय होणार तुझं आईसाठी हा व्हिडिओ बघून काय बोलायचं. मुलाला आयफोन पाहिजे जो की त्याला 15 आहे प्रो, पण 17 पाहिजे आणि तो कुणाचं ऐकून घेणार. आईचं ऐकना, वडिलांचं ऐकना. अरे बाबा त्यांनी कशी परिस्थिती तुला तर ते बोलतील, घेऊन देतील बी, पण तुला गरज आहे का त्या आयफोनची? काय करणार आयफोन घेऊन? अर्ध सफरचंदाचं दाखवण्यात काय अर्थ आहे तुला? म्हणजे काय त्यातनं मिळवायचे आहे? तो आहे तरी कोण? तर खरंच आईवडिलांना मी प्रत्येकाचं सांगणं आहे माझं वैयक्तिक. मी बी एका मुलीचा एका मुलाचा वडील आहे. त्यांना सांगणं आहे, मुलांचे लाड पुरवा, पण तुमच्या अवकातीच्या बाहेर असलेलं बिलकुल सहन करू नका. आणि पहिल्यापासून नाहीच पाडा लावा तुम्ही. तुम्ही प्रत्येक गोष्ट देत गेला म्हणून ही प्रॉब्लेम येते. ते तुम्हाला हमेशा इमोशनल करते, ती ब्लॅकमेल करते. ती मी जीव देईन. जर देत असतील ना तसली मुलं, देऊन द्या. काही गरज नाही तसल्या मुलांची. आईबाप पैसे कशी कमवतात त्यांची जर त्यांना अक्कल नसेल तर खरंच दिलं नाही पाहिजे. आणि आळा घाला. ती मोबाईल मागतेली, काय मागतेली किंवा कुठल्याही वस्तू, पहिले नाही म्हणायचं शिका आणि स्वतः कमवून घ्या ना. म्हणा तुम्हाला काय घ्यायची ती घ्या. कळलं ना? 1.5 लाख कमवायला पूर्ण वर्ष जाईल तरी भेटू शकत नाही. 15,000 पगार असला तर 180 बनते. ते 1,80,000 आणि 1,80,000चा मोबाईलला 1 वर्ष 365 दिवस रगाड लागतं. तो बनते. ते फ्रीमध्ये नाही तर बनत. तर असली मुलं जर असतील तर बिलकुल सहन करू नका. ठीक आहे, पहिल्यापासून नाहीचं पडायला लावा. नाही भेटणार, जा तुला काय करायचं ते कर, दे जीव. काय गरज नाही तुझी. आपण काय टेन्शनमध्ये राहायचं? हां, आपण कशासाठी टेन्शनमध्ये राहायचं सांगा ना. त्याच्या शाळेचा खर्च करायचा, त्याच्या कपड्याचा करायचा, त्यांना पाहिजे वस्तू द्यायच्या, प्रत्येक गोष्टीच्या. आपल्याला चप्पल कधी भेटली होती इचरा? आपल्या आईबापाने आपल्याला चप्पल कधी दिली होती? 10वी कॉलेजला गेलो तेव्हा. तोपर्यंत अनवाणी पायाने दिवस काढले. ते आज ह्यांना शाळा चांगल्या घातल्या, त्या चांगल्या शाळेत घातलेलं आहे, ह्याच्यात आहे, आणि तरी ह्यांची हीच नाटकं चालली. ते काय ती फोन करून करणार काय होता? त्या फोनपासून काय मिळणार होतं? जरी तुमची ऐपत असेल तरी देऊ नका. ठीक आहे, जर तुमची ऐपत असली की नाही तरी देऊ नका. आणि पहिल्यापासून तुम्ही मुलांना जवळ घ्या, समजून सांगा माझी कंडिशन काय आहे, मी कुठल्या परिस्थितीनं आलो या, कसं काय आहे. त्यांना सगळं त्याच्या पुढं ठेवा, डोळ्यापुढं. नुसतं देत जाऊ नका. आपल्या परिस्थितीची जाणीव आपल्याला आहे, आपल्या गरिबीची जाणीव आपल्याला आहे, पण त्यांना नाही ना. त्यांना वाटते की माझ्या वडिलाकडे पहिल्यापासूनच पैसे येते, हायत की नाही ती माहीत नाही ना. ते ओव्हर टाईम करतोय, कसं वागतोय, कसं हे करतोय, कसं कमवून आणतोय, किती हे करतोय, 8 तासाच्या ठिकाणी 12 तास काम करतोय. त्याचं बिलकुलही त्यांना भान नाही, बिलकुल. आणि तुम्हाला खरंच कळकळीची विनंती आहे, खास तौरपे ही सगळी मुलं जे आई वडील 1980 नंतरचे आहेत ती, त्यांचीच आहेत ही मुलं. तकरीबन 15-18 वर्षाची आहेत ना, 1980च्या नंतरच्या पिढीतली आहेत ती. त्यांना भेटलं नाही मग तुम्ही देण्याचा प्रयत्न करता. कशाला गरज आहे यांना? काय त्याची गरज आहे? ह्या धर्तीवर मुंगीला देखील देवानं पाठवलं आहे, तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तसंच आपल्या पोटी पैदा झालेत, हे आपलं नशीब आहे, हेतून देखील त्याची तीच काळजी करतील. आपण करायची गरज नाही ना.
आपलं काम आहे एज्युकेशन चांगलं देणं, तेवढं 18 वर्षानंतर त्यांच्या गाडीवर लात मारा. लात मारली पाहिजे त्यांच्या गाडीवर 18 वर्षानंतर. बिंडो घरी आहेत. आणि तुमच्या मुलाशी तुम्ही बोलत जा, कनेक्ट होत जा. ठीक आहे. आपण आपल्या मुलाशी बोलत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे. बघा आमचा हा मुलगा आहे, पाहिजे आयफोन तुला? ठीक आहे. ऐपत माझी आयफोन 9 आयफोनपेक्षाही 10 आयफोन घेण्याची ऐपत आहे माझी. पण नाही द्यायचा, नाही लढीपणा करायचा. ठीक आहे. बिलकुल नाही द्यायचं, गरज नाही त्याची. ठीक आहे. आपल्या मुलांसंग बोला, कनेक्ट व्हा, त्यांच्याशी गळे भेट घ्या, ही करा, त्यांना कळून द्या. हो आपण बाप आहे, तो मुलगा आहे, त्यांचं म्हणजे आपल्या वेदना कळल्या पाहिजे. त्या मी कसा कष्ट करतोय, मी कसं पैसे कमवतोय, त्याशी शेअर करा की. काय झाली की राग आला, नुसतं टेन्शनमध्ये फिरू नका. ठीक आहे. जिंदगी ना झांड बनल तुमची, टेन्शनमध्ये बांधली फिरला तर. तो मेलाच मेला, बापाला घेऊन मेला, आणि मागणं आईनेही आत्महत्या केली. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? पूर्ण घर उद्ध्वस्त झालं, एकुलता एक. मुलावर कंट्रोल करा, प्रेमानं बोला, परिस्थितीची जाणीव करून द्या. ठीक आहे. सर्व गोष्टी त्यांना समजून घ्या. समजतात, आज काय नाही समजत नाही, पण तुम्ही समजून सांगा प्लीज. रिक्वेस्ट आहे, एवढंच करा. जय हिंद.